फेरफार हा शब्द आपण नेहमी ऐकतो. तुम्ही कधी विचार केलाय का? फेरफार म्हणजे काय? आणि त्याचा अर्थ काय होतो? व्यवहारामध्ये त्याचा उपयोग काय? आणि जमीन अधिकारामध्ये त्याला कशा पद्धतीने ग्राह्य धरलं जातं? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहत आहात कायदा.com. तर फेरफार हा शब्द कायद्याशी रिलेटेड आहे, सातबाऱ्याशी रिलेटेड आहे आणि जमिनीच्या अधिकाराशी रिलेटेड आहे. फेरफार म्हणजे काय, तो कसा पाहायचा, तर सगळ्याची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. तर फेरफार म्हणजे काय हे अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर सुधारणा करणे, बदल करणे, तब्दील करणे आणि याची नोंद सरकारी दप्तरामध्ये कुठेतरी करायची, म्हणून त्याला फेरफार हा जमीन अधिकारातील भाग 6चा एक प्रकार त्या ठिकाणी आहे. मालकी दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरती होते त्यावेळेस फेरफार किंवा बदलाची नोंद त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं. तर फेरफारचे प्रकार आपण या ठिकाणी समजून घेऊया. खरेदी विक्रीद्वारे होणारे फेरफार. जेव्हा तुम्ही जमीन विकत घेता त्यावेळेस तुम्हाला अधिकार त्या ठिकाणी सातबाऱ्यावरती तुमचं नाव त्या ठिकाणी जोडण्याचा असतो. ते नाव जोडण्यासाठी कशा पद्धतीची प्रोसेस असते, ही प्रोसेस म्हणजे फेरफार. फेरफारच्या माध्यमातून तुमच्या सर्व त्या ठिकाणी डॉक्युमेंटची माहिती त्या गाव नमुना 6 मध्ये त्या ठिकाणी ती जोडली जाते आणि नमुना 6 म्हणजे फेरफार. त्या सर्व माहितीला त्या ठिकाणी तलाठी ही जोडतात, त्याला मंडलाधिकारी अप्रुव्हल देतात आणि त्यानंतर तुमचं नाव सातबाऱ्यावरती जोडलं जातं. दुसरं म्हणजे वारसा हक्काने होणारे फेरफार. एखादी व्यक्ती स्वेच्छेने आपली त्या ठिकाणी जमीन दुसऱ्याकडे हस्तांतरित करते किंवा एखाद्या खातेधारकाचा मृत्यू होतो, त्यानंतर त्याच्या वारसांना त्या जमिनीचा हक्क जातो, तर त्या वारसा हक्काने जमिनीची जी तब्दील होते, बदल होतो मालकी हक्कामध्ये, तो वारसा हक्क फेरफारच्या माध्यमातून होतो. दुरुस्ती फेरफार. सरकारी नोंदणीमध्ये काही चुका असतील, क्षेत्रफळामध्ये किंवा अशा नावामध्ये काही बदल असेल, तर त्यासाठी आपल्याला दुरुस्ती फेरफार त्या ठिकाणी करावा लागतो. बिनशेती फेरफार. जमिनीचा उपयोग शेतीऐवजी निवासी वापरासाठी, व्यावसायिक कारणासाठी तब्दील करायचा असेल, तर हा निवासी फेरफार म्हणजे नॉन एग्रीकल्चर झोन आपण त्या ठिकाणी पाहतो, एनए प्लॉट, हाही विषय तुम्ही त्या ठिकाणी ऐकला असेल. त्यासाठी सुद्धा फेरफारची आवश्यकता त्या ठिकाणी पडते. फेरफार का महत्वाचा आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. मालकी हक्कामध्ये स्पष्टता येण्यासाठी शेती, कर्ज, अनुदान, पीक विमा इत्यादी सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी फेरफार असणं गरजेचं असतं. विवाद टाळण्यासाठी, सातबाऱ्यावरती मालकी लागण्यासाठी सुद्धा फेरफार महत्वाचा ठरतो. मालमत्तेची विक्री सोपी होते. तुम्ही जमीन विक्री करायचं ठरवलं तर खरेदीदार फक्त तीच जमीन घेईल ज्याचा फेरफार स्पष्ट असेल. तुमच्या जमिनीचे हस्तांतर कशा पद्धतीने झाले, ते योग्य प्रकारे झालंय का, तो कायदेशीर त्या ठिकाणी काय क्लिष्टता त्यामध्ये आहे का, हे सर्व आपल्याला फेरफारच्या माध्यमातून त्या ठिकाणी समजण्यास मदत होते. म्हणून फेरफार त्या ठिकाणी गरजेचा असतो. फेरफार कसा करायचा हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. तर कागदपत्र गोळा करा. म्हणजे वारसा हक्काने करायचं असेल तर तुम्हाला वारसा हक्काची त्या ठिकाणी मृत्यूचा दाखला असेल, जमिनीची त्या ठिकाणी डॉक्युमेंट असतील, ती घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला तलाठी कार्यालयात जावं लागेल. सातबारा उतारा, 8चा उतारा, आधार कार्ड, पॅन कार्ड यानुसार केसेसनुसार त्या ठिकाणी तुम्हाला ती माहिती तलाठी त्या ठिकाणी जाऊन द्यावी लागेल. तलाठी कार्यालयामध्ये तुम्हाला फेरफारसाठीचा अर्ज भरावा लागेल. त्यानंतर अर्ज तुमच्या कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर तलाठी त्या ठिकाणी फेरफार टाकतो आणि तो फेरफार मंडलाधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी जातो. ऑनलाईन प्रक्रिया त्या ठिकाणी ही झालेली आहे. महाभूमी.gov.in वर त्या ठिकाणी तुम्हाला ही सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी जाणून घेता येईल. तुम्हाला गुंतागुंतीची वाटत असेल तर वकिलांचा सल्ला घ्या आणि या ठिकाणी या प्रक्रियेचा त्या ठिकाणी तुम्ही खऱ्या अर्थाने तिला सामोरं जा. फेरफार करताना काही चुका त्या ठिकाणी आपण टाळल्या पाहिजे, ते म्हणजे चुकीची कागदपत्र देणं. नेहमी खरी आणि बरोबर कागदपत्र, वैध कागदपत्र त्या ठिकाणी दिली पाहिजे. त्यामुळे फेरफार हा व्हॅलिड धरला जातो. कोर्टामध्ये तुमच्या जमीन ज्यावेळेस खटले त्या ठिकाणी एखादा व्यक्ती दाखल करतो त्यावेळेस फेरफार हा ऑथेंटिक प्रूफ त्या ठिकाणी मानला जातो. जर यामध्ये तुम्ही चुकीच्या गैरकृत्याचा त्या ठिकाणी कागदपत्राचा आधार घेतला असेल तर तो फेरफार रद्दबातल करण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे. नोंदी तपासणं विसरणं. फेरफार झाल्यावरती सातबारा तपासा, त्याच्यावरती नोंद झाली आहे का, काही चुका झाल्या आहेत का, हे त्या ठिकाणी समजून घ्या. विलंब करणं, जमीन खरेदी किंवा वारसा हक्कानं जर त्या ठिकाणी जमीन तुम्ही मिळवली असेल तर विलंब करणं हे सुद्धा चुकीचं ठरतं. त्यामुळे तुम्ही वकिलांचा सल्ला घ्या आणि या सर्व प्रक्रियेमध्ये पुढे जाऊ शकता. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, फेरफारबद्दल माहिती आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न तर केलाच आहे. आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि असेच कायद्याविषयी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी
आमच्या कायदा.com या यूट्यूब चॅनलशी जोडले राहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.